आयुष्याच्या शेवटापर्यंत गुरुजी त्या विष्णुपंत पागनीसकरांनी तुकोबरा यांच्या अंगावरचा ड्रेसच उतरवला नाही. परिणाम असा झाला आज तुमच्या आमच्या घरात जे तुकोबरा यांचे फोटो आहेत का, जे तुमच्या आमच्या घरात तुकोबरा यांच्या फोटोची पूजा केली जाते का, ते ओरिजिनल तुकोबरा यांचे नाहीत, ते विष्णुपंत पागनीसकरांचे फोटो आहेत. म्हणजे त्या चित्रपटातल्या भूमिकेचे ते फोटो. तुकोबरा यांचा नुसता ड्रेस घातला, तुकोबरा यांसारखं दिसला तर जग तुकोबरा यां म्हणून पूजा करत आहे. तुकोबरा यांसारखं हुबेहूब दिसला, तुकोबरा यांसारखं वागतोय आणि एका चित्रपटामध्ये भूमिका केली तर जग देवाऱ्यात ठेवून पूजा करत असेल तर तुकोबरा यांच्या एका गुणाचा अंगीकार केल्यावर जग काय करत. म्हसोबा देवस्थान त्या यात्रेनिमित्त दरवर्षी तमाशाचा कार्यक्रम व्हायचा. त्या कार्यक्रमाला फटा देऊन वाद न वाढवता कुठंतरी गालबोट न लावता की महाराष्ट्रातलं पहिलं गाव असे की जे तमाशा कॅन्सल करून कीर्तन ठेवतंय आणि ते गाव म्हणजे हांडेवाडी असेल. निश्चित ते गाव हांडेवाडी असेल. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जी भक्ती देवाला आवडते ती भक्ती करण्याचा प्रयत्न करा. नाही तर आपलं कसं चाललंय गुणातिगुणित गतानुगतित. म्हणजे पिछे से आया ना आगे ढकाया, म्हणजे मागून आलं पुढे चाललं. एखाद्यानं तसं केलं म्हणून आमची पण भक्ती तशीच. एखाद्यानं कोणत्या देवाला दगडाला जरी बुका लावला तरी आम्ही म्हणजे ते चालत नाही. एखाद्यानं केलं ना मग आपण तशी भक्ती करावी साहेब असं अजिबात नाही बरं का. भक्ती ही डोळसपणाने करावी. आणि निश्चित आम्ही जी भक्ती गुरुजी ऐका, आम्ही जी भक्ती करतोय ती जर भक्ती खरंच यथार्थ असती आणि ती जर भक्ती देवाला आवडणारी असती तर तुकोबरायांना, ज्ञानोबरायांना, नामदेवरायांना, जनाबाईंना, मीराबाईंना, मुक्ताबाईंना, बहिणाबाईंना जी भक्तीतून अनुभूती आली ती आम्हाला आली असती. ती काय आम्हाला आमची जर भक्ती बरोबर असती, आमची जर भक्ती योग्य मार्गाने चाललेली असती तर जो अनुभव संतांना आला तो आम्हाला निश्चित आला असता. आणि तो अनुभव अजून तरी कुणाला नाही. म्हणजे बाबा निश्चित भक्तीत फरक पडतोय. निश्चित भक्तीत काय फरक पडतोय. मग जी भक्ती देवाला आवडते ना सदानंद बाबा, ती भक्ती नेमकी कोणती मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी मला एका विषयाला न्याय द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं ते सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. बघा 19व्या शतकाच्या सुरुवातीला तुकाराम नावाचा चित्रपट रिलीज झाला. तुकाराम नावाचा, लक्ष देऊन ऐका. अगदी तुम्हाला आजच्या कीर्तनात हसाय नाही मिळणार कारण ते सांगायला मी येतच नाही, अजिबात नाही मिळणार. पण आजच्या कीर्तनात जन्माच्या सार्थकतेचा मार्ग निश्चित मिळणार म्हणजे मिळणार, यात बदलच नाही. ऐकून जा. तुकाराम नावाचा, संत तुकाराम नावाचा चित्रपट त्या काळामध्ये रिलीज झाला. बाबा आताचा सैराट जेवढा गाजला ना त्याच्यापेक्षा तो आधीचा गाजला. आता सैराट गाजल्या पोरं गायराट झाली तो भाग सोडून द्या, तो भाग आपल्या इथं घेण्याचा नाही. पण तो चित्रपट इतका गाजला आंतरराष्ट्रीय लेवलला दाखवण्यात आलेला भारतातला तो सर्वात पहिला चित्रपट होता. सर्वात पहिला संत तुकाराम नावाचा चित्रपट, सगळ्यात पहिला चित्रपट, तो आंतरराष्ट्रीय लेवलला दाखवला गेला. आणि त्या चित्रपटामध्ये संत तुकोबरा यांची भूमिका केली विष्णुपंत पागनीसकरांनी. अगदी लय महत्वाच्या लय टोकाच्या भूमिकेला मी हात घातलाय, पण ऐकून जा. संत तुकोबरा यांची भूमिका कोणी केली? विष्णुपंत पागनीसकरांनी केली. आणि ती भूमिका अशी होती बाबा, ज्या दिवशी चित्रपटाचं काम सुरू झालं त्या दिवसापासून चित्रपटाच्या अखेरीपर्यंत तुकोबरा यांचा पोशाख विष्णुपंत पागनीसकरांनी उतरवला होता. तीच पगडी, तोच पोशाख, तसंच राहणीमान. अगदी बोलतानाही तुकोबरा, चालतानाही तुकोबरा, वागतानाही तुकोबरा, रात्रंदिवस तुकोबऱ्यांसारखं जीवन जगायचं आहे. भूमिका पार पाडली आणि चित्रपट गाजल्यानंतर त्या चित्रपटाचं मानधन घेऊन त्या चित्रपटाचे दिग्दर्शक त्या विष्णुपंत पागनीसकरांकडे आले. विष्णुपंत पागनीसकरांकडे आले आणि पाकिट त्यांच्या हातात दिलं. आता माझं कीर्तन झालं, जसं तुम्ही मला देणार आहे मानधन, तसं तिथं काय झालं, ते मानधन देण्यात आलं. विष्णुपंतांपुढे ते पाकिट देण्यात आलं. पण विष्णुपंत म्हणतायत नकोय. का नाही, मला नकोय. अहो मला माहिती आहे चित्रपट गाजलाय, चित्रपट चाललाय, पण तुम्हाला सांगण्या अगोदरच मी त्यात रक्कम दुप्पट भरले. तुम्हाला जर 15 ठरले असतील तर मी 30 भरलेत. त्यामुळे आता तर काही अडचण नाही, नकोय मला. अहो 30 नकोय तर 7 देतो, चौपट करतो ना, काय अडचण, नकोय मला. अहो विष्णुपंत का नको म्हणतायत? ऐका ना. विष्णुपंतानं दिलेलं उत्तर ऐकून जा, माझं कीर्तन सार्थक होईल. विष्णुपंत सांगतात, मी पैसा यासाठी नाकारत नाही की तुम्ही मला कमी देताय,
तुम्ही मला माझ्या मनाप्रमाणे देत नाहीत. पिक्चर चाललाय, चित्रपट चाललाय आणि मग मला जास्त आशा आहे असं माझं काही नाही. पण मी पैसा यासाठी नाकारतोय कारण तुम्ही या जगातला नश्वर पैसा मला देताय, पण जे तुकोबरायांच्या भूमिकेनं मला आयुष्यात दिले ना, तो पैसा तुमचा मला कधीच देऊ शकत नाही. काय दिलाय तुम्हाला तुकोबरायांच्या भूमिकेनं? आजपर्यंत तुकोबरायांचा ड्रेस मी अंगावरती उतरवला नाही आणि सदानंद बुवा आयुष्याच्या शेवटपर्यंत तुकोबरायांचा ड्रेस त्यांनी अंगावरून काढला नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. आयुष्याच्या शेवटापर्यंत गुरुजी त्या विष्णुपंत पागनीसकरांनी तुकोबरायांच्या अंगावरचा ड्रेसच उतरवला नाही. परिणाम असा झाला आज तुमच्या आमच्या घरात जे तुकोबरायांचे फोटो आहेत का, जे तुमच्या आमच्या घरात तुकोबरायांच्या फोटोची पूजा केली जाते का, ते ओरिजिनल तुकोबरायांचे नाहीत, ते विष्णुपंत पागनीसकरांचे फोटो आहेत. म्हणजे त्या चित्रपटातल्या भूमिकेचे ते फोटो आहेत, म्हणजे तसे असायला पाहिजे आणि तसे फोटो आहेत. बाबा ऐकून जा. तुकोबरायांचा नुसता ड्रेस घातला तर जग तुकोबरायांसारखं दिसला तर जग तुकोबरायां म्हणून पूजा करतंय. लक्ष देऊन ऐका. तुकोबरायांसारखं हुबेहूब दिसला, तुकोबरायांसारखं वागतोय आणि एका चित्रपटामध्ये भूमिका केली तर जग देवाऱ्यात ठेवून पूजा करत असेल तर तुकोबरायांच्या एका गुणाचा अंगीकार केल्यावर जग काय करेल? आम्ही फक्त तुकोबरायांसारखं कीर्तनात उभा राहतोय, बोलतोय असं नाही. ते चूक मी करणार नाही. तुकोबरायांसारखं बोलतोय असं नाही, फक्त उभा राहतोय तरी जग आम्हाला डोक्यावर घेतंय. मग एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर काय होईल? कधीतरी विचार करा. तुकोबरायांसारखं आम्ही जगू का? ज्ञानोबरायांसारखं आम्ही जगू का? जनाबाईसारखी आम्ही भक्ती करू शकतो का? आणि मग जर आम्ही हे तयार नसेल ना, तर निश्चित गड्या ती भक्ती देवाला आवडणारी नाही. निश्चित विकास महाराज, ती भक्ती देवाला आवडणार नाही. मग देवाला भक्ती नेमकी आवडते तरी कोणती बाबा? आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस. टाळी वाजवा, टाळी. आवडणारी देवाला जर भक्ती कोणती असेल तर आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? भगवंताचं नामस्मरण केलेलं आवडतं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल बेटी, किंवा नामसंकीर्तन. साधन पाहिजे सोपे, जळतील पापे 2-4 आठवड्याची, महिन्याचे, वर्षाची, वय जन्माचे. जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतं? भगवंताचं नामस्मरण करतं. मग महाराज निश्चित आहे, देवाला आवडणारी भक्ती जर नामस्मरण भक्ती आहे तर आम्ही नेमकं काय करायला हवं? सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आणि एवढा अनमोल किमतीचा जर जन्म देऊन जर भजन नसेल करत तर किती फसगत. ऐकून जा, लक्ष देऊन ऐका. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नियम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात त्या राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो.
हसताय म्हणजे करीत असेल का गोंजार तू कसं करीतो चावतो चावतो साप काय करीतो चावतो म्हणजे असं करीतो फना काढितो साप काय करणार चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या साप काय करणार आहे चावणार आहे चला साप चावणार लक्ष देऊन ऐका बरं का लक्ष देऊन ऐका साप चावणार तेवढ्यात राजाच्या मागे लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता आणि त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय काय झालाय विषारी सापावरती पडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात पाय राजा उचलत नाही तर श्रीहरी महाराज साप काय करतोय राजाला चावतोय आणि जर साप राजाला चावतोय तर विकास महाराज राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे माझ्या कुणाच्या मनात शंका आहे लाकूड तोडायचं त्यानं विचार केला नाही मुळी घेतली मुळी फेकून दिली पळत पळत गेला राजाला ढकललं साप उचलला साप फेकून दिला पण राजा वैतागला बावळट आहे मूर्ख आहे अक्कल नावाची गोष्ट आहे का माहिती आहे तुला मी कोण आहे अहो राजा तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाहीत इथं बसलेलं पंतप्रधानाला कोण ओळखत नाही पण पंतप्रधान तुमच्यातल्या कोणालाच ओळखत नाही बरोबर राजा तुम्हाला कोण ओळखत तुम्ही प्रांताचे मालक आहे पण काय बोलायच्या अगोदर जरा पलीकडे बघता काय चाललंय सळसळ साप जाणारा पाहिजे बापरे चावला हो म्हणजे मी मेलो असतो हो मेलो असतो म्हणजे संपलो असतो हो म्हणजे तू माझा जीव वाचवला हो म्हणजे असं म्हण की माझं प्राण वाचवला हो मग एक काम कर तू काय करतो रे रोज लक्ष देऊन ऐका दृष्टांत काय करतो रे रोज काही नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाळलेली लाकडं तोडतो गोळा करतो घरी घेऊन जातो कोळसा करतो शेजारच्या गावाने काय करतो विकतो बरोबर ना शेजारच्या कधी हांडेवाडीत विकतो कधी वावीत विकतो कधी मीठ सागरीत नेऊन विकतो आणि 2-4 रुपये मिळवतो त्याच्यावरती काय करतो माझा उदरनिर्वाह करतो हे काय करायची गरज नाही चल माझ्या राजधानीत नेलं प्रधानजी इकडे या राजे काय हो आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे राजेसाहेब 2,500 एकर आहे लगेच तोडायला किती आहे 1,000 एकर आहे मग एक काम करा एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती एक 5 एकराचं बक्षीसपत्र करा माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडे घेऊन या त्यावेळेस काय त्याला ग्रामसेवक होते काय राजा बोलेन संचालक साहेब बरोबर ना राजा बोलेन दलाल राजानं सही केली कागद त्या लाकूड तोड्याच्या हातात ठेवणार पण तत्पूर्वी ऐका एका एकरात चंदन कसं बी येऊ द्या एका एकरात चंदन कसं बी येऊ द्या 3 कोटीच होतं किती मन में लड्डू फुटा नाही फुटा नाही वाटत लाव जरी मिनी दुबई असली नाही वाटत लावा कवर कांदा बटाटी लसूण ऊस करिता अख्खा आयुष्य गेलं तरी 10 एकरात 1 कोटी व्हायचं नाही ती वाटतं का नाही 3 कोटी 10 वर्षात 3 कोटी एका एकरात फक्त लावू नका नाही तर 10वा आणि 13वा जेलमध्ये करावं लागेल महाराजांनी सांगितलं होतं म्हणताना त्याला परवानगी लागत कितीचं होतं एका एकरात चंदन लक्ष देणार कितीचं 3 कोटीचं 5 एकरात पैसे किती झालं दादा 15 कोटी मला एक सांगा 15 कोटी त्या लाकूड तोड्याला मिळाल्यानंतर लाकूड तोड्याला लाकडं तोडायला जायची गरज आहे का काय गरज 2 वर्ष निघून गेली 2 वर्षानंतर पुन्हा राजा फेरफटका मारायला जंगलात गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण याला 5 एकर दिली आता घर दार गाडी मोकर चाकर सगळं त्याच्याकडे असन आणि बाबा जिथं 5 एकर दिली का तिथं 9 रथ उभा केला पण सगळे राखच कारण ह्याचा धंदाच नको वर्षाचा काय केली सगळी राखच राग केली राजा पुढे गेला मला घरी जाऊन बघू काय पराक्रम आहे तेवढ्यात तो तिकडून आला कोण लाकूड तोडून त्यानं बघितलं प्रांताचा मालक आहे पळत आला राजाच्या चरणावरती नतमस्तक झाला राजा लय उपकार झालं तुमचं काय झालं काय नाही 2 वर्षापूर्वी त्या जंगलात जावं लागायचं वाढलेली लाकडं तोडावं लागायची घरी घेऊन यावं लागायचं कधी मिळाली लाकडं तर आहे ठीक आहे तर घेऊन जायचो घरी कोळसा करायचो विकायचो पैसे मिळवायचो आणि जर कधी नाहीच मिळालं तर उपाशी सुद्धा काय करावं लागायचं झोपावं लागायचं आता किती तुम्ही सोपं केलं आता काय केलं आता माझ्या घरात शेजारी 5 एकराची झाडं तुम्ही मला दिली आता कशाला लांब जातोय आता रोज त्यातले 2-4 झपकावतोय खपकावतोय तुडीतोय आणि त्याचाच कोळसा करीतोय आणि आता हांडेवाडीतच गिरायक लागते कारण ती वास मारतय ना चन्नाच आहे ना हांडेवाडीत त्याला काय करताय गिरायक लागते राजाने डोकं छान घेतलं म्हणलं म्हणजे 5 एकराचा कोळसा काय म्हणलं मोजून बघा ना मापात पाप नाही नगभर जास्त नाही नगभर कमी नाही एकदम परफेक्ट अगदी परफेक्ट 5 एकराचा काय केलाय कोळसा गेलाय राजाने विचारलंय दपली बिपली आहे का दपली कळती का मावशे नका गॅसच कळतो ना दपली कळते ना दपली बिपली आहे का मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा राहिलाय ते बी तोडाई ठेवली आण म्हणला इकडं कुऱ्हाडाशी दांड्यातून निकाळली दांडा हातात घेतला आणि बाह्या माग सारल्या काय केलं असेल
अरे आठवला असं लोकांचं करते लक्षाचं हान्य थोडं रस्त्याने कट मारतो लोक लगेच आडवे येतात उत्तर. आपण कधी कधी मारामारी करण्यापेक्षा कधी कधी हाणामारी करण्यापेक्षा समजावून सांगणं महत्वाचं ठरत असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीत लगेच हात उघडायचा नाही. कधी कधी समजावून घ्या, प्रेमानं घ्या, कधी कधी मनानं घ्या, घ्या ना साध्या पद्धतीने घ्या ना. ए बाबा जाऊ दे, झालं. आणि राजानं विचार केला मारून काय उपयोग आहे, आता थोडीच चंदन होणार आहे ते, आता काय मारून उपयोग आहे, मारून उपयोग होणार नाही. समजावून सांगावं लागेल. त्याच्या हातात लाकूड दिलं आणि त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय, हातभर लाकड आहे, काय किंमत आहे. वाज घेतला मलयागिरी चंदन आहे. अरे अजून जर अशी भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. तो म्हणला भरपूर नाही, 5 एकर होती पण पठ्यानं कोळसा केला. एवढ्या दांड्याचं सांग म्हणला. एवढ्या दांड्याचं राजा व्यापारी मला 10,000 देतो. 10,000 देतो म्हणलं पळत पळत राजाकडे आला. राजा एवढं म्हणताय 10 रुपये नाही, 100 नाही, 1000 नाही, 10,000 म्हणताय. 10,000 म्हणताय एवढीशा लाकडास. ते म्हणताय बा अजून असतील तर कोट्यावधी देतो. मला काय माहिती मग नेमकं काय. आता राजाने त्याला प्रश्न विचारला. तेवढा प्रश्न उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल. ऐकून जा. राजाने त्याला विचारलं ए काय केलं रे तू. काय नाही. राजा कोळसा केला की 5 एकराचा. आधी सांगितलं ना. कितीचा विकला रे. 5,000. मोजून 2,500. मोजून 2,500. ती एका दांड्याचं किती म्हणताय. 10,000 म्हणताय. आता राजाने त्याला प्रश्न विचारला ए लाकूड तोड्या कळलं का काय तुला, कळलं का तुला काय. त्या लाकूड तोड्यानं विकास बाबा गोड उत्तर दिलं बरं का. राज खरं सांगू का, मनातलं सांगू का, मनापासून बोलू का. आता 5 मिनिटापूर्वी कळलं. 5 मिनिटापूर्वी. आता 5 मिनिटापूर्वी कळलं. पण राज आता कळून काय उपयोग आहे. काय केला. वेळ निघून गेली ना. काय केला. कोळसा केला. म्हणजे तुम्हाला वाटतं का मी लाकूड तोड्याचं सांगतोय. माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोनाच रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. ए लाकूड तोड्या नाही सांगत. ही इमारत आहे का. ही बी 10 रुपये चंदनच आहे. काय चाललंय. कोळसा भक्ती नसल करत तर भक्ती बनी गेला अधोगती, नाही तरी गेला जन्मवाया. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. हळद पतासे पतासे स्वहिताचा घोरावा. स्वहिताचा घोरावा. ध्यानी रहा श्रीहरीचा. ध्यानी रहा श्रीहरीचा. ध्यानी रहा श्रीहरीचा. वा वा वा. ध्यानी रहा श्रीहरीचा. धनदारा पुत्र जनम. धनदारा पुत्र जनम. धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्र जन. पुत्र जन. टाळी द्या. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा. स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य निघून चाललंय. पण आयुष्य निघून जाण्याच्या अगोदर, आयुष्य संपण्याच्या अगोदर स्वहित करा. नेमकं हित ते कशात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. म्हणून भगवंताचं काय करा, भजन करा, नाहीतरी गेला जन्मवाया. बाबा पुढचं बोलून जातो. 15 कोटी जाऊ देऊ. 15 कोटी जाऊ द्या, शुल्लक आहे. 15 कोटी जाऊ द्या. एखाद्यानं 20 कोटी दिले. 20 कोटी आणि आपला हात इथून मोडला. पुन्हा हाय असा नीट करायला पण हाय असा. बाबा 1 अब्ज रुपये घेऊन. डॉक्टर आहेत काही तर कोण डॉक्टर ऐका. तुमच्यामुळे चालू आहे बरोबर ना. डॉक्टर मला एक सांगा. एखादा अब्ज रुपये घेऊन तुमच्याजवळ एखादा माणूस आला, एखादा रुग्ण आला आणि त्यानं सांगितलं माझी किडनी खराब आहे, द्याल नीट करून बदलून द्याल. पण गॅरंटी नाही ना बरोबर ना. म्हणजे 1 अब्ज रुपये दिले तरी किडनी नीट होईल का नाही सांगता येत नाही. एवढंच नाही, मेरू पर्वता समान धन जरी त्या देवाच्या चरणावरती नेऊन ठेवलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून एक काम करा. जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपले सोहित पाहि तीर्थयात्रे जायचो. जोपर्यंत अंगात राहणं
तोपर्यंत झडझडून वाहिला निघ ये भक्तीची वाटी लाग. जोपर्यंत अंगात राहणे तोपर्यंत भक्ती करा, नाहीतरी गेला जन्म आहे. पुढे जाऊन बोलू का जरा? ऐका ऐका. ज्ञानोबरे हरिपाठात सांगता सायासे करशी प्रपंच दिनशी हरिशीन बसशी कोण्या गुणे. जितक्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय त्याच्यापेक्षा जर निम्म्या सायासनं जर अर्ध्या सायासनं जर तुम्ही परमार्थ केला ना, जसं नाथ बाबाच्या घरी देवानं कावडीनं पाणी वाहिलं ना, तसं तुमच्या घरी कावडीनं पाणी वाहिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा अर्ध्या सायासन किती सायासन चालले तुमचा प्रपंच माहिती आहे? आपलीच गाडी, आपलीच माली, आपलीच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. जीवनच नाही. आपलं 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 माझा संसार, मी 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 अरे कुठपर्यंत? मी एकदा मी बघितला, मला वाटलं मी कोण आहे बघायला आलाय विषय म्हणून अर्ध्या मिनिटात बोलतो. मला एकदा वाटलं मी कोण आहे नेमकं बघू एकदा मी. आणि मग मनाला विचारलं, मन पार असं सैरावायला धावायला, पार जपानपर्यंत गेलं, न्यूझीलंडपर्यंत गेलं, पार अमेरिकेत गेलं, तरी मी काय सापडला नाही. नाही सापडला मी कुठंच नाही. मी करणारे जेव्हा खाली पडतात ना तेव्हा मीला सुद्धा किंमत राहत नाही. कुठपर्यंत मी करणार आहेत ऐकून जाऊ द्या. चला तो विषय नाही माझा. संसारूपी माणसं भवसागरात इतकी बुडालेत, संसारूपी भवसागरात माणसं इतकी बुडालेत गुरुजी, इतके बुडालेत माणसं, काय काय इतके बुडालेत फुगून सुद्धा वर आले नाहीत, इतके बुडालेत. तसं माणूस बुडल्यावर फुगून वर येतो ना, पण संसारूपी भवसागरात काय काय इतके बुडालेत फुगून सुद्धा वर आले नाहीत. किती दिवाणं झालेत बघायचं ना. गुरुजी माफी मागतो बरं का थोडंसं. हां किती बुडालेत, किती दिवाणं व्हायला पाहिजे संसाराचं माहिती आहे का? किती डॉक्टर एक किती दिवाण झाला ऐकून जा. एक दिवाणं असं मी आळंदीला गेलो आणि आळंदीहून घरी येत होतो. आणि घरी येतानंतर नेमका हडपसरच्या सिग्नलवरती गाडी उभा केली आणि एक भिकारी माझ्याजवळ आलं. आणि भिकारी जवळ आलं, मी आपलं साहजिक काय म्हणलं, देवाने एवढं दिलं तर 10 रुपये त्याला द्यायला काय अडचण आहे. खाईन बिस्किटचा पुडा वडापाव बिडापाव घेऊन त्याच्या हातात 10 रुपये दिलं. म्हणलं खा काहीतरी घेऊन. त्यानं 10 रुपये घेतलं, 100 पावलं मागं गेला आणि परत माघारी फिरून आलं. परत काच वाजवली. मी म्हणलं आता काय? म्हणलं अजून 10. आता मी म्हणलं मी मागायला लागलो की मलाच मागशील का? मी द्यायला लागलो म्हणजे मलाच मागशील का? नाही. मी म्हणलं आता कशाला पाहिजे? आताच दिले ना. ते मला महाराज आधी दिले ते मला. मग आता कुणाला? म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. आता म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड? म्हणलं भिकाऱ्याला गर्लफ्रेंड नाही. तो म्हणला गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालोय. म्हणजे आता अजून किती आता म्हणजे आता ह्याच्यापेक्षा मी खाली तर जाऊ शकत नाही बोलायला. म्हणजे इतकं दिवानं, किती दिवाण व्हायला पाहिजे संसारात? याच्यापेक्षा काय दिवाना सांगू? काय याच्यापेक्षा दिवानाच जास्त सांगता येणार नाही. चला पुढे जाऊ. पुढे लक्ष देऊ. नाही का मला एक सांगा, साप कोणाला खातो? साप साप तिथंच बोलतोय मी. साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. कोणाला खातो? बेडकाला खातो. बाबा सापानं बिडू बघितला, लपत लपत साप गेला आणि बेडकाला धरलं. पण गंमत अशी आहे, बेडकाचं अंग मोठे आणि सापाचं तोंड बारीक आहे. बरोबर ना? सगळे शेतकरी म्हणजे लक्षात येईल. बेडकाचं अंग साहेब काय आहे? मोठं आहे आणि सापाचं तोंड काय आहे? बारीक आहे. पण बघता बघता 2 मिनिटात सापानं निम्मा बेडूक तोंडात गिळला. चावला नाही बरं का अजून, दंश केला नाही म्हणून मी याला अजून नाही. निम्मा बेडूक काय गेलाय? तोंडात धरलाय आणि राहिलाय अर्धा. राहिलाय अर्धा. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढं माशी आली. का हसताय काय माहित? काय केलं? काय केलं बाबा? कोणी? बेडकानी माशी दावली ना मी करून प्रत्यक्ष डायरेक्ट. काय केली? माशी गिळली. कुणी? किती राहिलाय? अर्धा. आज गेलाय किती पोटात तोंडात? अजून किती मिनिटात राहिलेला अर्धा संपन? किती सांगा सांगा. त्याला काय लमसम आपल्या मनाने पकडायचं? आपल्याला काय लढायला जायचं काय तवा? किती? 2 मिनिटात राहिलेला अर्धा संपन. बाबा एकदा सापाच्या पोटात अख्खा बेडूक गेल्यानंतर बेडूक नावाला शिल्लक. साप परत जिवंत सोडणार आहे? बेडूक परत जिवंत आहे नाही. म्हणजे बेडकाचा अवशेष सुद्धा लवशेष सुद्धा कुठे राहणार? तरी आशा संपली का? तरी आशा संपली का? कुणाची? मला याड लागलंय बेडकाची सांगाय. ही म्हणतात बेडकाची गुरुजी. म्हणजे बेडूकच सांगायला आलोय तुमच्या गावाला मी. तुम्ही म्हणाल बेडकातून सापात कीर्तन संपवलं का तो? ही फक्त सांगतोय तुम्हाला, उदाहरण देतोय. नाही तर चाललंय आपलंच. त्या बेडकाचं सांगाय मला वेळ नाही लागलं. ह्या बेडकाचं चाललंय. ह्या कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20, कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50, कुणाचं 60 गेलंय राहिलंय 40, कुणाचं 20 गेलंय राहिलंय 80. पण अशा खाडी खाडी का
हरिमुखी गाता हरपली चिंता घडी घडी का वाट याची पाय अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हरपली चिंता हरपली वा 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 अतिशय गोड. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश. टपलाय तो, टपून बसलाय. कधी जाईल बाबा सांगता येत नाही. तरी आशा संपली का कुणाची? या मनुष्यरूप बियाडकाची. पण लक्ष देऊन ऐका, सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती. इथं किती बी श्रीमंत असू द्या छाती ठोकून सांगा मी श्रीमंत, मी सुखी आहे. ताकदच नाही, कोणीच सांगू शकत नाही मी सुखी. कारण संसार दुःखमुळं चहूकडे युंगळ. संसाराची गतीच आहे दुःख रुपये. मग महाराज म्हणतात तिथं दुःखच आहे ना, हे एक दिवस लयालाच जाणार आहे ना, यातलं आपल्या सोबत काहीच येणार नाही ना. मग एक काम करा, संसारावरती प्रेम करण्यापेक्षा जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करताय ना त्याचं प्रेम कमी करा आणि तेच प्रेम काय करा परमार्थावरती लावा. कसं? ऐका ऐका. कांदा लावता, कांदा लावण्याची भूमिका काय हो? कांदा लावण्याची पद्धत काय? पहिल्यांदा काय करायचं, बी घ्यायचं, गादी वापे तयार करायचे, त्यात टाकायचं. मग ते खराट्यानं म्हणा किंवा कशानं बोरीच्या कातडीनं काय म्हणा काय करायचं, झाकून घ्यायचं, पाणी सोडायचं. 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ते काय होतंय, लावायला येतंय, लागणीला येतंय. आणि मग आता लागायला लावायचं कुठं? माळाव. त्याला बी परत काय करायचे, गादी वापे तयार करायचे, पाणी सोडायचं आणि त्यात परत काय करायचं, ते रोप लावायचं. महाराज म्हणतात परमार्थात बी तसंच आहे. एक काम करा, संसारावरचं प्रेम काढा आणि ते कुठं लावा, परमार्थात लावा. हीच भक्ती देवाला आवडते. अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. आवडती देवा, देवा देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, 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 ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे. संकल्पावी माया टाळकरी हा हा संसार
संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची रहा टाळी 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 वा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. गुरुजी मला माहीत नाही लोकांना हे किती पडतंय पण इतक्या सहज पहिल्या चरणावरती येत आलं पाहिजे. इतक्या सहज अगदी लक्षात सुद्धा आलं नसेल तुमच्या पहिलं चरण कधी आलं कधी एकदम सहज कसं एकदम. आणि मला लय अवघड येतच नाही आणि ते सांगू बी नाही काय कळणार आहे अवघड. आम्हालाच अजून अवघड कळत नाही तुम्हाला काय कळायचं. आता एवढं सांगतोय तरी लोक म्हणतात अशा विनोद नाहीच. हां पण ऐका गाड्या नाही भक्ती केली नाही मग महाराज म्हणतात नाही भजन केलं तर मग लय अवघड होईल गाड्या. नाही भजन केलं ना कुठं चाललोय मी आवडे देवाशी तो ऐका प्रकार. मला ही भक्ती सांगायची मला दुसरी सांगायची नाही. कारण कलियुगात सगळ्यात सोपं साधन आहे नामचिंतन. त्याच्यापेक्षा मोठं साधन नाही अजिबात नाही. मग महाराज नाहीच आम्ही भक्ती केली तर नाहीच आम्ही भगवंताचं भजन केलं तर मग आमच्या बाप्पाचं काय जायचं आमचा हे सांगायचा धंदा ना. तसं बी लोक आमचा धंदाच म्हणतात पण दिनरजनी हातची धंदा गोविंदाची पोवाडी. हां आमचं आहे सांगायचं काम ते किती आचरणात आणायचं ते तुमचं बघा. नाही आचरणात आणत आमच्या बाप्पाचं काय जात नाही. आमचं ठरलेत तेवढं आम्ही आमच्या मुदलीत अजिबात खोट नाही पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ देऊ नये असं वाटत असेल तर भजन करा. नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय निटय जॅगवर पजरो जीप कंपासवाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टिटमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ तसलं काय नाही. रेडा हाल्या हाल्या आणि हाल्यावर बसलाय फाकड्या आणि मग हातात चाबूक आहे मग मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर जोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर मारी ती जोडी ती निष्ठुर यमाचे किशोर बहुसाल मारी ती तोडी ती मारी ती तोडी ती मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती 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 जोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती निष्ठुर मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर पाऊस आलं नाही त्या यमाशी करुणा ती बघतच नाही कोण आहे लय हानत्यात. मावशो भजी तळता का हो हे तर नाही घरी भजी तळता का भजी तळाय तेल किती उकाळत्यात त्यातला एखादा टिपका जर हातावर पडला तर सहन होतो का कातडच काढतो का नाही तो त्याच्यापेक्षा दुप्पट उकाळत्यात वर म्हणजे मंडपाव नाही. आणि ज्यानं भजन नाही का केलं त्याला काय करतात उचलून टाकीत्यात आणि भजी तळल्यावर तळत्यात. अजून मी नाही बघितलं कारण मी गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळून किती हानी त्यात पण आम्हाला नाही आम्ही ते सोडून दुसरं काही करीतच नाही. भजनच चाललंय आमचं आम्हाला नाही थानायची पण तुमचं लय अवघड आहे रे नाही करीत त्याचं बरं का. मग तुम्हाला तिथं गेल्यावर आमचीच आठवण होईल सांगत होती का आपण येड्यात काढलं त्यांना. आपण म्हणलो माझं काय खरं असतंय ती करी त्यात आपलं आणि एवढं ऐकून बी नाही जर केलं एवढं ऐकून बी जर भजन नाही केलं तर आता तुमच्या मनाप्रमाणे इथून पुढचं कीर्तन सुरू झालं. ऐका हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल
मग दुसरा येईल हे जरी नाही झालं. ही सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काही बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काही बा जाईल. पिंगळा 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 माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. हे अहम वाग्या स्वहम वाग प्रेम नगरावारी अहम वागा स्वहम वाग प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन टाळी 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 वाजवा. त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो गुणवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं का बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बया मला पंढरीला नेलं ग बया. गिरशिखरी किरीटापरी गिरशिखरी किरीटापरी लैरी भगवा ध्वजा अरे उगवला तारत मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारत मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा राम गरजा शिवाजी राजा उगाला तारा तिमिरा गरजा शिवाजी राजा. ही वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगत वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राज्याची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राज्याची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय जय हातवर हातवर सगळ्यांचे हातवर जय भवानी बोलो जय शिवाजी. हातवर करा हातवर खाली नाही हातवर चला हा सगळ्यांनी ज्याला ज्याला वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अभिमान आहे त्यांनी सगळ्यांनी हातवरती करा. जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत समर्थवंत वरदवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हे काय सोपं आहे काय
काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे काही? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं, अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐका, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल, राजमहाल, ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात शेवटचं ऐकून जा, या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, पण त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आणि लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात काय सांगायचे विषय गरज आहे. मग विकास महाराज सासू सोना काय कीर्तनातला विषय का? उलट मी तर छाती टुकून सांगतो, शिवाजी महाराज सांगितले पाहिजेत प्रत्येक कीर्तनकारानं. कारण पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे सज्जनाला लाजवेल इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तेजस्वी आणि ओजस्वी होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनं जीवन जगताना सर्वात मोठी केलेली कामगिरी ऐकून जा. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतेचे, शिवाजी राजाच्या करामतेचे. त्याशी नाही जाणीव शक्तीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे. करील काही कल्पना युक्तीची हराम राम, करील काही कल्पना युक्तीची हराम राम, करीन काय कल्पना युक्तीची राम राम, करीन काय कल्पना युक्तीची राम राम. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारलं. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डहुलत डुलत आला, खान डहुलत डुलत आला. सय्यद बंड त्याच संगतीला, सय्यद बंड त्याच संगतीला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. अहो म्हणतात ना, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि ठरलेल्या निश्चित वेळेच्या अगोदर अफजल खान त्या सामन्यात येऊन बसलेला आहे. आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतोय कसं, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. का असं म्हणला? या 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 आमच्या महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तर या मराठ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही बघ, तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर घरी जिरा जिरा राजी जे जे जिरा जिरा राजी जे जे जिरा जिरा राजी जी जी, जिरा जिरा राजी जी जी जी. राजानं छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार भुका गेला, खान याडबाडला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटमध्ये बीच मडकलला, पोटमध्ये बीच मडकलला. वाघनक्याचा मारा केला, वाघनक्याचा मारा केला. तर टर्रा फाईल पोटाला, तर टर्रा फाईल पोटाला. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान जागीच गतपरान झाला. आणि अशा पद्धतीनं
प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आम्हा हिंदूंचा विजय आणि अफजल खानाचा पराभव झाला. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णाचा घात पावन केला कृष्णाचा घात गुलामीची लावली त्यानं वाट गुलामीची लावली त्यानं वाट मराठशाहीचा मांडला ठाट राम राम शिवशाहीचा मांडला ठाट राम राम शिवशाहीचा माजला राम राम शिवशाहीचा मातला राम राम राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय जवान. साहेब हे सोपं नाही बरं का. कीर्तनात त्याने आणायचं हे सोपं नाही. कीर्तनाचा बाज आणि पवाड्याचा बाज वेगळा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून पवाडा म्हणायचं जमतोय. डॉक्टर हे सोपं नाही. एवढा पवाडा म्हणायचं म्हणजे 2 कीर्तन केल्यासारखं आहे. हे काय थोडी ताकद लागते काय. महाराज सांगतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संसारावरचं प्रेम करा आणि ते प्रेम भगवंतावरती लावा. निश्चित ती भक्ती देवाला आवडते. आणि ऐका बरं का ऐका बरं का कीर्तनातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. आजच्याही काळात आम्हाला लोक विचारतात महाराज भक्ती केली भगवंताचं नामस्मरण केलं देव भेटेल का हो देव दिसेल का हो देव बोलेल का हो आमच्याशी देव बोलतो का हो देव दिसतो का हो. आजच्याही काळात देवाची अनुभूती येते का. विकासजी महाराज छाती ठोकून सांगेल मुद्दाम शब्द वापरतोय बरं का. हे वाक्य उच्चारायला लय लय मोठी जिगर लागते लय. ऐका आजच्याही काळात छाती ठोकून स्व अनुभवातून सांगतो मुद्दाम म्हणतोय सदानंद भाऊ स्व अनुभवातून सांगतो आजच्याही काळात देव दिसतो देव दिसतो. आजच्याही काळात देव दिसतो. तुम्हाला आम्हाला वाटतं देव भेटत नाही देव दिसत नाही. आजच्याही काळात देव तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे. आजच्याही काळात देव तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे पण आपण तुकोबराय व्हायला तयार आहोत का. देव आजच्याही काळात आपल्यासाठी रडायला तयार आहे पण आम्ही ज्ञानोबरायांसारखं जीवन जगायला तयार आहोत का. देव आजही आपल्या घरी येऊन कन्या खायला तयार आहे पण आपण विदुर काका व्हायला तयार आहोत का. देव आजही आपल्या हातचं दूध प्यायला तयार आहे पण आम्ही नामदेवरायांसारखं पाजायला तयार आहोत का. महिला मंडळ देव आजही आमची उष्टी बोरं खायला तयार आहे पण आम्ही त्या शबरी मातेसारखी वाट पाहायला तयार आहोत का. ऐका देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे. देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे पण आम्ही मीरेसारखं आणि राधेसारखे जीवन जगायला तयार आहोत का. आणि तयार असाल तर निश्चित देव भेटेल निश्चित निश्चित. आता त्या राधेचं तर वाटूच केलं लोकांनी लय खाली आणली राधा लय खाली आणली. मला नाही त्या विषयाला हात घालायचा नको असते विषय चला पुढे जाऊयात. लय खाली आणली राधा शब्द आहेत का या जगात मोठा शब्दच नाही. राधे शब्द आहेत का आता आम्हाला भजनी म्हणायला लागले राधे चल माझ्या गावाला जाऊ. आता तर नवीनच आणलंय मुळीच नव्हतं रे कान माझ्या मनात तुझ्यासाठी आले मसनात. ही आणि कीर्तनात द्यायला लागली मध्ये तर कीर्तन करण्यात दणकाच उठाला होता. माझ्या पप्पानी गणपती आणला तुझा पप्पा मसन वाट्यात कवाच गेलाय त्याला आण मग गणपती आण. ती पहिल्या झपक्याला हाणला म्हणतोय बरं का गणपती. खरंच पहिल्या टायमाला ती प्रमोद साहेब हाणलाच म्हणतोय पण टी व्हीवाल्याने त्याला इतका मोठा केला ना आमच्यासारख्या लोकांनी त्याला इतका मोठा केला त्याला पहिल्या ती त्याच्यावर लगेच केस टाकाय होती. गणपती हाणला म्हणते आमच्या देवाचा अवमान आहे तो. अवमान आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अवमान आहे देवाचं पण आम्ही देवाचा अवमान होत असताना सुद्धा एखाद्याचं कौतुक करत असतो. चला मला त्या विषयाला हात घालायचा नाही जाऊ द्या झालं हे खूप झालं. ऐकून जा महाराज म्हणतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. अजून काय करा ठेविले अनंत तैशीच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंत जसं ठेवील तसं राहायला शिका. येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जायचं नाही. आणि मध्ये जेवढं गोळा केलंय तेवढं आपलं अजिबात नाही. म्हणून लय श्रीमंत झाला म्हणून हुरळून जायचं नाही आणि लय गरीबी आली म्हणून वाईट सुद्धा वाटून घ्यायचं नाही. दिवस प्रत्येकाचे येतात. कधी राजाचा रंकण रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाचीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. आदल्या रात्री राजा आहे दुसऱ्या दिवशी गोसावी आहे. अरे श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ आहे. आता श्रीमंत असाल उद्या नसाल गर्व करू नका. श्रीमंती आली म्हणून माजू नका आणि गरिबी आली म्हणून लाजू नका. कधी पारड बदलल सांगता येत नाही.
कधी 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 जागा बदलल सांगता येत नाही. म्हणून ऐका गड्या, आजपर्यंत मी असं ऐकलं नाही श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे, श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे, श्रीमंताच्या राहणीमानात गरीबाच्या राहणीमानात फरक आहे, श्रीमंताच्या कपड्यात गरीबाच्या कपड्यात फरक आहे, श्रीमंताच्या भोजनात गरीबाच्या भोजनात फरक आहे. पण आजपर्यंत मी असं नाही बघितलं गड्या, श्रीमंताचा मसनवाटा आणि गरीबाचा मसनवाटा वेगळा आहे. तुमच्याकडं एकच आहे ना? बरं चला एक असू द्या. 1 तास अगोदर चन्नाच्या लाकडावरती श्रीमंत जळायचा आणि 2 तासानंतर गरीब येड्या बाबळीच्या लाकडावरती जगायचं आणि दोघाची राख आता एक करायची वेगळी. ऐ शेवटी राख सुद्धा ओळखू येत नाही गरीबाची का श्रीमंताची, मग कशाचा गर्व करताय? राख सुद्धा ओळखू येत नाही. म्हणून एक काम करा, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागं असतो, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो रे मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागं आहे, कारण त्यांना माहीत असतं क्षणाचं चित्र बदलणार आहे, मागचा पुढं आणि पुढचा मागं जाणार आहे. अहंकार करत बसण्यात अर्थ नाही. बघा जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खात असतो, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना माय, त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, जैसी करणी वैसी बरणी. बाबा सकाळी सकाळी 5 रुपयाला एक पेपर मिळतो, 5 रुपयाला, पण संध्याकाळी वेळ निघून गेली ना 5 रुपये किलो रद्दीत सुद्धा त्याला कोणी घेत नाही. हे नसेल पटत तर ऐकून जा घरी, ऐकून जा. एरवी आमच्या दाराच्या झाडाचं कावळा येऊन बसला आणि त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो, पण एक दिवस त्याच कावळ्याच येतो, त्याला मानानं बोलवावं लागतं, त्याच्या पाया पण पडावं लागतं, त्याला खाऊ पण घालावं लागतं, पितृपक्ष किंवा दावा. म्हणून हुरळून जाऊ नका. आणि देवानं जर तुम्हाला श्रीमंत बनवलंय तर गरीबाला मदत करा, करा. यातला 1 रुपया तुम्हाला घेऊन जायचं नाही. अगदी 2 मिनिटाचं दृष्टांत लगेच कीर्तन संपवतोय. एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन कधीच संपवत नाही, ऐकून जा. 4 जानेवारी रोजी डॉक्टर 4 जानेवारी आताच झाली ना, त्या 4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय का? ऐकलंय ना? काय केलं तो बाबा त्यानं? नवऱ्यानं टाकून दिलं, बाप्पाच्या दारात गेली, बाप्पानं सांगितलं तिने त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होते, अरे कोणीतरी भाकर द्या, कोणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मी हे जगेन, पर्यानं माझं छोटंसं लेकरू ते पण जगेल. पण जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करता येणार नाही. पण जिवंतपणे एका व्यक्तीला आधार देऊन बघा, जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात चांगला ऐकून जा गड्या. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना गड्या. देव तुम्हाला सुखी ठेवेल, सुखी ठेवेल. मरावं वाट मसन वाटत जायची, विसावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर टाकायची, त्याच पेटातला एखादा जळता निकारा घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. श्री हरी दादा एक दिवस मनात आला, हे काय कुठवर जगणे, असं जगण्याला काय गंमत आहे का? अरे असं काय जगणं आहे का? असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात गुरुजी एका ब्रिज खाली एक भिकारी माणूस आहे, तो हाक मारतो, हे पाणी पाजा कोणतरी. मरायला लागलो. अरे शेवटची घट्टी का मोजतोय, पाणी पाजा कोणीतरी. तो आवाज सिंधुताईनं ऐकला आणि सिंधुताई म्हणते, ए सिंधुताई मराय निघालीस ना ग, मरणार ना ग, संपणार ना ग. 5 मिनिटात या जगात तू शिल्लक राहणार नाही. तुझ्या घरचे तुला सुद्धा अग्निडाग देण्यासाठी येणार नाही. म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, घेऊन जाईल, 5 मिनिटात राख करील, 5 मिनिटात राख. किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी मरीच ग. काय जगण्यात अर्थ आहे? असं जगण्यापेक्षा मरायला तर निघालीच आहे, मरणारच आहे ना, तर मग मरायच चालली तर एक काम कर, ते तहानेल्याची तहान भागव, त्याला पाणी पाच, पुण्य मिळेल. आणि पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पाजायला लागली. आणि पाणी पाजत असताना विकास दादा लक्षात आलं, साडीच्या पदरात भाकर आहे. आणि मेल्या त्या भाकरीचा काय उपयोग आहे? मेल्या त्या भाकरीचा काय उपयोग आहे? भाकर सोडली, भुगा केला आणि साहेब ती पाण्यात भाकर टाकली, पाण्यातली भाकर घेतली, त्या माणसाला खाऊ घातली. आणि परिणाम ते मेलं नाही, ते जगलं, ते जगलं. आणि त्यावेळेस सिंधुताईनं ठरवलं, मी असा एखादा जगू शकते तर असे लय जगू शकते, मी असं एखादा जगू शकते तर लय जगू शकते. कोण बोलतंय? सिंधुताई सपकाळ. याच्या पुढचं बोलतो, जिला स्वतःला खायला नाही का एक टाईमाला, ती म्हणते जगाचा आधार व्हायचा, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि म्हणून सांगतो, ऐका, जीवनात आयुष्यात एवढी संकट मोठी नाहीतच गाड्या की आम्ही आमचं जीवन संपवावं. गुरुजी सध्या माणसं वेगळ्या टप्प्यावरती, माणसाला थोडं सुद्धा सहन होत नाही. ऐका गाड्या, जीवनात एवढी संकट नाहीत की आम्ही एका मिनिटात आमचं आयुष्य संपवावं. आमच्या मागच्यांचाही ना आमच्या पुढच्यांचाही आम्ही विचार करू नये. ऐका गाड्या, संकट किती आली ना तरी छाती ठोकून त्याच्यासोबत उभा राहा आणि संकटाच्या सुद्धा नादी लागा. संकट काय कुणाच्या वाट्याला येत नाहीत,
लोंग्या पुंग्याच्या वाट्याला संकट येत नाही. ज्याच्यात झेलायची किंमत आहे ना त्याच्याच वाट्यात संकट आहेत. ज्ञानोबा जीवनात संकट आहेत, तुकोबा जीवनात संकट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकट आहे, राजमाता अहिल्यादेवीच्या जीवनात संकट आहे. कोणाच्या वाट्याला संघर्ष आला नाही, पण संघर्षाच्या माथ्यावर सुद्धा पाय देऊन त्यांनी काय केला, विजय मिळवला आणि पुढे गेले. त्यांनाही वाटलं असेल ना कधीतरी नाही संपावं, नाही बस करावं, पण बाबा ज्यावेळेस असं वाटेल ना त्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे मने गाड्या कधी कधी शेवटच्या ठिकावाला सुद्धा पाणी लागतं, कधी कधी शेवटच्या पारीला सुद्धा पाणी लागतं, पण ती पार आमची मारायची ताकद आहे का हा विचार करायचा आणि ती पार आमच्या हातात ठेवायची. वाटला तर संपवं, सगळं संपणार आहे. ती म्हणते आता जगाचा आधार व्हायचा, तरुण मुलं माझ्या पुढे म्हणून ऐकून जा गाड्या, जिद्द कशी पाहिजे, आत्मविश्वास कसा पाहिजेत. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना तर जगण्याला गंमत आणि त्या पांडुरंगाला किंमत राहिलीच नसते, त्या पांडुरंगाला किंमत राहिलीच नाही. अजूनही सगळ्या गोष्टी त्या देवाच्या हातात आहेत, म्हणून लोक भजन करतायत, म्हणून लोक कीर्तन करतायत, देवाची भक्ती करतायत. नाहीतर बाबा अवघडे गडे, चला जाग्यावरती या. मरण्याचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली, दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली, आई होऊन. या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात, एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ. परत अनाथांची माय होणे नाही गड्या, जगता आलं तर तसं जगा, सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही जन्म. माझं काय भाग्य गुरुजी मला माहीत नाही गड्या, एवढीशा वयात मला काय येत नसताना देवानं मला लय मोठं केलं, खरंच लय मोठं केलं. काय काय देवाची कृपा आहे. ती विकास महाराजाला मी सांगितलं आणि शब्दही वापरला, स्वानुभवातून सांगतो, देव दिसतो. आणि ते लाईव्ह ते चालू आहे, त्याच सांगणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. देव दिसतो, देव दिसतो, मला सांगायचं मुद्दा आहे. आणि मग त्याचीच कृपा आहे म्हणून महाराष्ट्रात एवढं मोठं नाव आहे. एवढंच नाही, ज्या सिंधुताईला पद्मश्री पुरस्कार भारताचा मिळाला त्या सिंधुताईचं पुण्यस्मरण माझ्या कीर्तनानं संपन्न झालंय. काय भाग्य असेल माहीत नाही, पण त्या सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली माझ्या कीर्तनात देण्यात आली. त्यावेळेस पुण्यातली सगळी दिग्गज माणसं त्या कीर्तनाला उपस्थित होते, साहेबांकडेच ते नियोजन होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज आजपर्यंत आम्ही फक्त कीर्तनात भक्ती ऐकली, आजपर्यंत कीर्तनात फक्त आम्ही नामस्मरण ऐकलं, आजपर्यंत आम्हाला वाटत होतं कीर्तनात फक्त भक्तीचा मार्ग सांगितला जातो, देव धर्म एवढंच सांगितलं झालं, पण आज आम्हाला कळत आहे की कीर्तनात आयुष्यातला जगण्यातला सर्वात मोठा मूलमंत्र शिकवला जातो, जगण्यातला सर्वात मोठा मूलमंत्र इथं शिकवला जातो. इथं माणसानं जगावं कसं, माणसानं राहावं कसं हे इथं शिकवलं जातं. म्हणून एक काम करा, चांगल्या पद्धतीने जगा. शेवटी एकच बोलून जाईल, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. चांगलं कर्म ज्या ठिकाणी चांगलं कार्य चालू आहे तिथं साहीभूत व्हा, सहकार्य करा, एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो, फक्त जीवनात कधी अहंकार करत बसू नका, ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. नाही जर ऐकलं तर ऐकून जाता शेवटी. ऐकू. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, अरे गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अरे ऐका, आजपर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता धृतराष्ट्र, हस्तिनापुराचा मालक आहे, भारताचा एकुलता एक सम्राट आहे. त्या 100 मुलाच्या बापाला देखील जावं लागलंय. ऐका, तुकोबरांचे सासरे पुण्याचे आप्पाचे गुळवे, कमीत कमी 3600 एकर ऊस आहे, कमीत कमी 3600 एकर ऊस आहे. 3600 एकर ऊसाचा मालक आहे तुकोबरांचे सासरे. पण त्या 3600 एकर ऊस असणाऱ्या मालकाला सुद्धा जावं लागलंय. आपल्याला 2च एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन, त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन
जात नाही. आपलं कुठे ठिकाण लावता. अरे ऐका, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे. पण त्या सर्व संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताला देह त्यागावा लागला. एवढंच नाही, करतो मान्यता करतो शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालित आहे. तुझिया सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक आहे. पण त्या जगाच्या मालकाच्या सुद्धा पायाच्या अंगठ्याला बाण लागला. मरावं लागलं म्हणणार नाही बर का, पण त्या जगाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला. आणि त्या जगाच्या मालकाला सुद्धा या देहाचा त्याग करून चैतन्य देह धारण करून निजधामाला जावं लागलं. पुढचं ऐकून जा. अरे सिकंदर नावाचा राजा आहे, जग जिंकलंय त्या सिकंदरानं. मरण जवळ आलंय, सेवेकऱ्याला सर्व जवळ बोलवले. अरे ऐका, आजपर्यंत तलवारीचा धाक दाखवला, रक्ताचे पात वाहिले या जगात. पण जग अहंकारानं नाही, जग तलवारीच्या पाती नाही तर नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता ह्याची शिरत अंग. नम्रपणाने जग जिंकावं लागतं. पण आता कळून काही उद्योग नाही, आता संपलंय, मरणार आहे. पण ज्या दिवशी मी मरल ना, माझी तिरडी बांधाल ना, त्यावेळेस तिरडीवरती माझे हात न ठेवता मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या, अरे सिकंदर नावाचा राजा आहे. जग जिंकलं रे त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. ऐका, आज जवानी परत राने वाल कल पछताएगा, आज जवानी पर तिराने वाल कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा. म्हणून ठेविले अनंते तैशीच राहावे, चित्त असू द्यावे समाधान. दुःख करत असाल तर वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ भोग नेते फळ. संचिताचे हे चाललंय, हे मागचंय, हे भोगावंच लागणारे आणि सारावंच लागणारे. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, हा संसार देवाचा आहे आणि तो देवाला काय करा, अर्पण करा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, घालू तयावरी भार. तुका म्हणे घालू तयावरी भार, तयावरी भार, भार. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी ठेविल्या ते तैसेची रहावे, ठेविल्या ते तैसेची रहावे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्त
असो जावे चित्ती असो जावे चित्ती असो जावे समाधान 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 चित्ती असू द्यावे समाधान समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे हे समाधान दराना हा हे समाधान समाधान चित्ती असू द्यावे समाधान समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान ठेविले अनाथ तैसेची रहावे ठेविले अनाथ तैसेची रहावे तैसेची रहावे